नमस्कार, मी संतोष पाठारे या व्हिडिओद्वारे वास्तुशास्त्रानुसार आपले घर असावे का याबद्दल माझे विचार आपणासमोर मांडत आहे। माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहावा। वास्तुशास्त्र हे एक प्राचीन भारतीय शास्त्र असून ते विशिष्ट एका व्यक्तीने लिहिलेले नाही। ते अनेक प्राचीन ऋषीमुनी, आचार्य आणि विद्वानांच्या ज्ञानावर आधारित आहे, जे वेगवेगळ्या कालखंडात विकसित झालेले आहे। यामध्ये प्रमुख योगदान असलेल्या ऋषींची नावे इतिहासात आढळतात, ज्यांनी या संदर्भात ग्रंथ लिहिले। उदाहरणार्थ मय महर्षी म्हणजेच मयासूर यांनी लिहिलेला मयमतम, विश्वकर्मा ज्यांना देवाचे शिल्पकार मानले जाते त्यांनी लिहिलेला विश्वकर्मा प्रकाश, राजा भोज यांनी लिहिलेला सम्रांगण सूत्रधार, त्याचप्रमाणे मनुस्मृती, कौटिल्य, चाणक्य, नारद संहिता हे ग्रंथ। या सर्व ग्रंथांमध्ये वास्तुशास्त्रासंबंधी म्हणजेच नगररचना, घरांच्या, मंदिरांच्या, जलाशयाच्या बांधणीचे काही नैतिक आणि धार्मिक नियम दिले आहेत। म्हणजेच कोणत्याही एकाच ग्रंथकाराने संपूर्ण वास्तुशास्त्र निर्माण केलेले नाही। वास्तुशास्त्र हा प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्राचा एक भाग आहे, जो इमारतीच्या बांधकामासाठी दिशा, मांडणी आणि जागेचा वापर यांचे नियम आणि तत्त्वे सांगतो। वास्तुशास्त्रानुसार घर, मंदिर, कार्यालय किंवा कोणत्याही इमारतीचे बांधकाम करताना निसर्गातील पंचतत्वे म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश आणि त्यांच्या ऊर्जेचा समतोल राखण्यावर भर दिला जातो। त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेशी विशिष्ट ग्रह संबंधित आहे। हे ग्रह त्या दिशेच्या ऊर्जेशी संबंधित मानले जातात। उदाहरणार्थ पूर्व दिशा सूर्याची दिशा असल्याने सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी पूर्वेकडे प्रवेशद्वार असावे। घरात पाण्याचे स्रोत म्हणजेच टाकी, बाथरूम ईशान्य दिशेला ठेवले जावे, कारण ही दिशा जलतत्वाशी निगडीत असते। स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावे, कारण ही दिशा अग्नितत्वाची मानली जाते। उत्तर दिशा कुबेराची म्हणजेच कुबेराला आपण धनसंपत्तीचा देव मानतो, म्हणून उत्तर दिशा कुबेराची मानली जाते। त्यामुळे उत्तर दिशेची मोकळी जागा धनसंपत्ती वाढवण्यासाठी अनुकूल आहे। मुख्य शयनकक्ष दक्षिण पश्चिम दिशेला ठेवलं पाहिजे। या दिशेला शांततेचे स्थान मानले जाते, ज्यामुळे येथे शांत झोप लागते। पूजाघराचे स्थान नेहमी ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावे। ही दिशा आध्यात्मिक प्रगतीसाठी अनुकूल मानली जाते, वगैरे वगैरे वगैरे। त्याचप्रमाणे या वास्तुशास्त्रामध्ये एक वास्तुपुरुषही आहे आणि त्याबाबत अशी कथा सांगितली जाते की समुद्रमंथनानंतर महादेवाच्या घामामधून वास्तुपुरुषाची उत्पत्ती झाली व त्याला प्रचंड भूक लागली। मग तो सर्व खाऊ लागला। त्यावेळी एका देवाने त्याला विचारले की तू किती खाणार? तेव्हा तो म्हणाला की मी हे सर्व जग खाणार। आता सर्व जग खाणार म्हटल्यावर देवांना भीती वाटली व त्यांना वाटले की हा आपल्याला पण खाणार, म्हणून ते ब्रह्मदेवाजवळ गेले। मग ब्रह्मदेवाने त्याला पालथे घातले आणि अशा प्रकारे प्रत्येक वास्तूमध्ये ह्या वास्तुपुरुषाला पालथे ठेवण्यात येते आणि जिथे जिथे त्याचे अंग येणार आहे त्याप्रमाणे जो जो आपल्या घराची रचना करेल त्याप्रमाणे त्यांना तो सुखी करेल असे मानण्यात येते। आणि हा वास्तुपुरुष पालताच राहावा यासाठी 45 एनर्जी फील्ड आहेत। मध्यभागी ब्रह्मदेव आणि बाजूला 33 देव आणि 12 राक्षस अशा प्रकारे या वास्तुपुरुषाला पालथे ठेवले आहे। त्या एनर्जी फील्डला ॲक्टिव्ह केले की त्याचा फायदा होतो। वास्तुपुरुषाचे डोके ईशान्येला येते, म्हणून तिथे पूजा करावी। पाय नैऋत्येला आले आहे म्हणजे तिथून तुम्हाला स्थिरता येते। अशा प्रकारे या समाजामध्ये निरनिराळे वास्तुतज्ञ वास्तुशास्त्रासंबंधी आपले ज्ञान विविध चॅनलद्वारे लोकांना सांगत असतात आणि वास्तुशास्त्र किती महत्त्वाचे आहे हे सांगताना असेही सांगतात की जर वास्तुशास्त्राचे नियम पाळले गेले नाहीत तर घरात काही वास्तुदोष उद्भवू शकतात, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा, आरोग्याचे प्रश्न, आर्थिक समस्या इत्यादी येऊ शकतात, वगैरे वगैरे। आता आपण या विज्ञानाच्या दृष्टिकोनातून वास्तुशास्त्राचा आढावा घेतला तर काय आढळते ते पाहूया। 1. नैसर्गिक संसाधनाचा वापर।
वास्तुशास्त्रात घराच्या बांधकामात नैसर्गिक संसाधनाचा जसे सूर्यप्रकाश आणि हवेचा योग्य वापर यावर जोर दिला जातो. विज्ञान देखील याला समर्थन देते. उदाहरणार्थ, घर पूर्व दिशेला किंवा नैऋत्य दिशेला बांधले गेले तर घरात सूर्यप्रकाश चांगला मिळतो, ज्यामुळे ऊर्जेचा वापर कमी होतो आणि हवेच्या योग्य वायुवहनामुळे आरोग्याला फायदे होतात. 2. वायुवहन आणि तापमान नियंत्रित करणे. वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशांचा वापर केल्यास घरात चांगला वायुवहन होतो आणि तापमान संतुलित राहते. विज्ञान देखील याच गोष्टीला समर्थन देते. योग्य दिशेचा विचार करून घराची रचना केल्यास घर गार आणि हवेशीर राहते, विशेषतः उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये. 3. सूर्यप्रकाशाचा वापर. वास्तुशास्त्रात पूर्व दिशेला मुख्य प्रवेशद्वार ठेवण्याचे महत्त्व दिले जाते, कारण पूर्वेकडून येणारा सूर्यप्रकाश सकारात्मक ऊर्जा आणतो. विज्ञान देखील सूर्यप्रकाशाच्या महत्त्वाला मान्यता देते. सकाळच्या वेळी सूर्यप्रकाश मिळाल्यास व्हिटॅमिन डी तयार होते, जे आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. याशिवाय सूर्यप्रकाश नैसर्गिक प्रकाशाचा एक चांगला स्रोत आहे, ज्यामुळे घरातील कृत्रिम प्रकाशाचा वापर कमी होतो. 4. चुंबकीय क्षेत्र आणि दिशा. वास्तुशास्त्रात उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम दिशांना महत्त्व दिले जाते, कारण पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र या दिशांशी संबंधित आहे. विज्ञानाच्या मते पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र खरोखरच या दिशांशी जोडलेले आहे, परंतु यामुळे माणसाच्या जीवनावर थेट परिणाम होतो का याबाबत ठोस वैज्ञानिक पुरावे नाहीत. 5. वास्तुदोष आणि ग्रहांचे प्रभाव. वास्तुशास्त्रात काही दिशांमध्ये केलेल्या चुकीच्या रचनांमुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि त्याचा परिणाम घरातील आरोग्य, समृद्धी आणि शांततेवर होतो असे मानले जाते. विज्ञानाच्या दृष्टीने ग्रह, दिशा किंवा वास्तुदोष याचा घरातील लोकांच्या जीवनावर परिणाम होतो याला कोणताही थेट वैज्ञानिक आधार नाही. ग्रहांची किंवा दिशांची मानवी जीवनावर तात्काळ परिणाम करणारी कोणतीही ठोस वैज्ञानिक चाचणी सिद्ध झालेली नाही. 6. अग्नितत्व आणि स्वयंपाकघर. वास्तुशास्त्रात स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावे असे सांगितले जाते, कारण ही दिशा अग्नितत्वाशी संबंधित मानली जाते. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून स्वयंपाकघराच्या दिशेचा उष्णतेशी कोणताही संबंध नाही, परंतु योग्य वायुवहन, धुराचा निसर्गाच्या दिशेने प्रवाह आणि प्रकाश या गोष्टी महत्त्वाच्या असू शकतात. 7. मानसिक परिणाम. काही लोकांना वास्तुशास्त्रानुसार वास्तुदोष दूर केल्यास मानसिक शांती मिळते, ज्यामुळे ते समाधानी आणि तणावरहित वाटतात. विज्ञानामध्ये याला प्लेसबो इफेक्ट म्हणतात, जिथे एखादी गोष्ट मानसिकदृष्ट्या लाभदायक वाटल्यामुळे व्यक्तीला त्याचा सकारात्मक परिणाम दिसतो, जरी त्याचा थेट वैज्ञानिक आधार नसला तरीही. यातून निघालेला निष्कर्ष: विज्ञानाच्या दृष्टिकोनातून वास्तुशास्त्रातील काही तत्त्वे उपयुक्त आणि पर्यावरणपूरक असू शकतात, जसे की सूर्यप्रकाशाचा वापर, वायुवहन आणि नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर. परंतु ग्रह, दिशा, वास्तुदोष आणि ऊर्जा यांच्याशी संबंधित गोष्टींना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. त्यामुळे वास्तुशास्त्राची काही तत्त्वे उपयोगी असू शकतात, परंतु त्यातील सर्वच तत्त्वांना विज्ञानाची मान्यता नाही. तरीही आज समाजामध्ये वास्तुतज्ञ असे सांगत असतात की जर वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे घराची रचना न केल्यास वास्तुदोष निर्माण होतो व वास्तुदोष निर्माण झालेल्या घरामध्ये आरोग्याच्या समस्या, वित्तीय अडचणी, संबंधांमध्ये तणाव, व्यवसायात अडथळे, नकारात्मक घटना किंवा अपघात, तसेच त्या घरात राहणाऱ्यांच्या मनात नकारात्मक विचार, दुःखद भावना किंवा एकटेपणाची भावना वाढते वगैरे. मग त्या वास्तुदोष दुरुस्तीचे तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचवले जातात. उदाहरणार्थ, घराची रचना बदलणे, दिशांच्या तत्वानुसार फर्निचर किंवा वस्तूची मांडणी बदलणे, पिरॅमिड्स किंवा धातूचे यंत्र जसे की गृहवस्तुदोष निवारण यंत्र, योगिनी यंत्र, अष्टधातू यंत्र, विशेष प्रतीके वगैरे घरामध्ये ठेवणे. आणि जो माणूस त्याच्यावर आलेल्या संकटाने त्रस्त झालेला असतो तो
कोणतीही चिकित्सा न करता या सर्व गोष्टी करतो आणि योगायोगाने तो त्या संकटातून बाहेर पडताच मग वास्तुतज्ञ वास्तूमध्ये सकारात्मकता आणल्याचा दावा करतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की दिशा म्हणजेच उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम इत्यादी या नैसर्गिकरित्या अस्तित्वात आहेत आणि त्या पृथ्वीच्या फिरण्याशी रोटेशन संबंधित आहेत. पृथ्वी स्वतःच्या अक्षावर फिरते आणि हे फिरणे पूर्वेकडून पश्चिमेकडे होते. म्हणूनच पूर्वेकडे सूर्योदय आणि पश्चिमेकडे सूर्यास्त होतो. याच नैसर्गिक घटना आणि पृथ्वीची भूमितीय स्थिती यामुळे दिशा निश्चित झाल्या आहेत. भारताच्या तसेच ग्रीक, रोमन, माया, इजिप्त आणि चिनी संस्कृतीतही दिशांच्या नावांचा विकास त्यांच्या विशेष सांस्कृतिक आणि भौगोलिक परिस्थितीनुसार झाला आहे. या दिशांचा आपल्या वास्तुशास्त्रातील वास्तुपुरुषाच्या कथेशी कोणताही संबंध लागत नाही, कारण वास्तुपुरुषाची उत्पत्तीच मुळे चिकित्सेचा विषय आहे. कारण महादेवाच्या घामामधून म्हणजे पार्वतीच्या मळापासून जसा गणपतीचा जन्म झाला तसेच महादेवाच्या घामामधून वास्तुपुरुष जन्माला आलेला आहे. तेव्हा असे घामामधून वास्तुपुरुष जन्माला येऊ शकतो का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरी बाब अशी आहे की जर कोणतेही यंत्र घरामध्ये ठेवून सकारात्मकता येत असेल तर आपण सरकारलाच एक नियम बनवायला सांगू ना की घर बनवल्यावर प्रत्येकाने आपल्या घरात अमुक गृहवास्तुदोष यंत्र ठेवणे अनिवार्य आहे वगैरे. म्हणजे भारतातील सर्व घरामध्ये कोणताही वास्तुदोष राहणारच नाही ना, बरोबर ना. त्याचप्रमाणे घराची, कार्यालयाची किंवा कोणत्याही वास्तूची जर दिशेप्रमाणे रचना बरोबर नसेल तर वास्तुदोष निर्माण होतो. हे खरे असेल तर आपण हे पाहिले असणारच की एखाद्या नाल्यावर किंवा एखाद्या अडगळीत वास्तुशास्त्राच्या कोणत्याच नियमाचे पालन न करता एखादे मद्य विक्रीचे दुकान बांधले असेल तरीही त्या दुकानावर लोकांची सतत गर्दी असते व त्या दुकानदाराला कोणत्याही वित्तीय अडचणीला तोंड द्यावे लागत नाही. या व्हिडिओद्वारे माझे आपणास हेच सांगणे आहे की कोणत्याही वास्तूमध्ये कोणताही वास्तुदोष नसतो. आपल्या मनातील नकारात्मक विचार किंवा आपल्यासोबत घडणाऱ्या वाईट गोष्टीमुळे आपल्याला तसे वाटत असते, जे चुकीचे आहे. म्हणूनच जर आपल्याला घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही पुढील उपाय अवश्य करून पहा. सकारात्मक विचारांचा सराव करणे, घर, कार्यस्थळ स्वच्छ आणि हवेशीर ठेवणे, ध्यान म्हणजेच मेडिटेशन आणि योगाद्वारे मन शांत ठेवणे, ताणतणाव कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे, निसर्गात वेळ घालवणे आणि ताज्या हवेचा अनुभव घेणे, सकारात्मक लोकांशी वेळ घालवणे, घरात शांत आनंददायक संगीत वाजवणे, घरात स्वच्छता बाळगून छोटी छोटी नैसर्गिक झाडे ठेवणे, घरामध्ये सुवासिक अगरबत्ती किंवा अन्य प्रकारे सुवासिक वातावरण ठेवणे. नकारात्मक ऊर्जा व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक दृष्टिकोनातून अशक्त बनवते. त्यामुळे तिच्यापासून दूर राहणे हे महत्त्वाचे आहे. म्हणजेच जर आपण मानसिकता, वातावरण, साधी स्वच्छता, सकारात्मकता आणि संवाद व कुटुंबातील संबंधांवर लक्ष केंद्रित केले तर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार वास्तुदोष असलेल्या घरामध्येही सुख आणि शांती टिकवता येते आणि घरात एक शांत आणि आनंददायी वातावरण तयार करता येते. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार वास्तुतज्ञ जे जे उपाय सांगतात, उदाहरणार्थ घरामध्ये यंत्र ठेवणे, घराची रचना बदलणे, फर्निचरची रचना बदलणे, घरातील भिंतीचा किंवा अन्य ठिकाणचा रंग बदलणे, एखाद्या ठिकाणी मीठ ठेवणे वगैरे, व त्यांचे असे म्हणणे असते की तसे केल्याने घरामधील नकारात्मक ऊर्जा कमी होते, चैतन्य निर्माण होते किंवा सकारात्मक ऊर्जा निर्माण होते वगैरे. परंतु या सर्व गोष्टींना कोणताही वैज्ञानिक आधार नाही, कारण वास्तुतज्ञांनी सुचवलेले सर्व उपाय करूनही त्या घरामध्ये शांती व आनंददायी वातावरण बनतेच असे नाही. त्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवून आपला वेळ व पैसे वाया घालू नका. मानसिक तणाव सोडून द्या, सकारात्मक रहा व आनंदी रहा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.